इकडे प्रत्येकाला लागू म्हणतात. थोडे मार्ग या पुढे हो फेसबुक लाईव्ह चालू आहे. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. मालक मालक जनताच मालक. मालक मालक. जनताच मालक. नमस्कार, मी तुषार निकम. पुढे या. उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आता आम्ही चाळीसगाव मेडिकल असोसिएशनने जे आंदोलन आणि जो निषेध मोर्चा इथे आयोजित केलेला आहे की एका महिला डॉक्टरवर सेवा देत असताना कोलकाता येथे नराधमांनी बलात्कार केला आणि अगदी निघृणपणे खून केला, ही निंदनीय गोष्ट. एवढा हा भारत देश, एवढी प्रगल्भ संस्कृती असलेला हा देश खपवून घेतो, ही लाजिरवाणी बाब आहे. आणि या लाजिरवाणी बाबीचं नुसतं डॉक्टरांनी निषेध करणं हे समाजमन सुन्न करणारी गोष्ट आहे. समाजमन जिवंत आहे आणि हा जिवंतपणा दाखवण्यासाठी अनेकांनी या डॉक्टर असोसिएशन चाळीसगावला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. तसं आम्ही सुद्धा आमच्या पार्टीच्या वतीने पाठिंबा देतोय डॉक्टर साहेब. तर ही गोष्ट एवढी निंदनीय का घडत असतात या नेहमी? कारण पंतप्रधान सांगतात बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबवतात. नुसतं तोंडातून बोलण्यापुरतं आहे का? तोंडातून वाफा गमवण्याचं आहे का? तर याच्यावर कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे, कडक कायदे झाले पाहिजे. आणि जे कायदे आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. मग अंमलबजावणी का होत नाही? की ज्यांना राजाश्रय, पैशाची मस्ती आणि उन्मत्तपणा ज्या नालायकांमध्ये बिंबलेला आहे आणि त्यांचे थोडे थोडे पाप झाकले गेलेले आहेत, असेच नीच लोक एवढं मोठं नीच कृत्य करू शकतात, करत आहेत. हे टीव्हीवर, मीडियातून, सगळीकडून संबंध देशभर देशवासी बघतायत. आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय जनताच मालक, अरे आपण उतरलं पाहिजे, यांना लात मारून बाहेर काढून दिलं पाहिजे. जर असंच होत असेल तर महिला डॉक्टरांनी कशा पद्धतीने सेवा द्यायच्या? रात्रीच्या वेळेस यांनी सेवा द्यावी का न द्यावी? यांनी पेशंटला तपासावं की न तपासावं? एवढा मोठा संशय आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण आता ही जी महिला डॉक्टर आहे, ही विद्यार्थिनी आहे, 36 तास ड्युटी केली बिचारीने. ही सेवा केल्यानंतर अशा डॉक्टरचा तर सत्कार केला पाहिजे. आणि तिला अशा पद्धतीने जर वागवलं गेलं आणि अशा पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार झाला तर या नीचांना भर चौकात फटके मारले पाहिजे आणि मारून मारून नंतर फाशी लावून दिलं पाहिजे. असे जर कडक कायदे होतील, कडक कायदे झाले तर जे मनोरुग्ण आहेत, मनोरुग्ण सुद्धा अशी हिंमत कोणी करणार नाही. कारण या असं सांगितलं तो मनोरुग्ण आहे, नामुक आहे, फाशी लावून द्या नालायकांना. असे असंस्कृत या देशात जिवंत राहण्याच्या लायकीचे नाहीत. कारण अनेक डॉक्टरांना हल्ले आणि अत्याचार झालेले आहेत. आपल्या जळगावमध्ये चौधरी मॅडम यांच्यावर कोरोना काळातच अशाच पद्धतीने बलात्कार करून आणि त्यांना परस्पर वाटेही लावून दिलं. म्हणजे इथपर्यंत जर हिंमत वाढत असेल, का वाढते? कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आणि एवढा हा उच्चभ्रू शिक्षित वर्ग आज वेठीस बसून इथं न्यायाची भीक मागत आहे, हे सरकारच्या दृष्टीने एकदम लज्जास्पद आहे. तर देशाचे गृहमंत्री यांनी सुद्धा ठिकाणावर आलं पाहिजे. राज्याच्या आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र राज्य आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला पाहिजे, निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातून जाहीर निषेध देशाच्या पटलावर नाही, जगाच्या पटलावर नोंदवला गेला पाहिजे की इथून पुढे अशी हिंमत कोणीच करणार नाही. अशा पद्धतीचा निषेध, अशा पद्धतीचं वागणं आणि बोलणं सरकारमधून, लोकप्रतिनिधींमधून हे उमटलं पाहिजे. आणि जनतेने यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलं पाहिजे. कारण जनता ज्या दिवशी रस्त्यावर उतरेल, जनता ज्या दिवशी ओरडून सांगेल, त्या दिवशी सगळ्यांचं टाळकं ठिकाणावर येऊन जाईल. आणि ही जी मस्ती चाललेली आहे, कारण पैशाच्या आणि याच्या जोरावर मोठमोठे प्रकरण नष्ट केले जातात, तिथले पुरावे नष्ट केले जातात, मोडतोड केली जाते. ही हिंमत कशाच्या जोरावर आहे? तर हे अनैतिक पैसा जमा झालेला आहे, अनितीचा पैसा जमा झालाय. आणि अनितीचा पैसा यांना असं केल्या वाचून शांत बसू देत नाही. आणि मग गोरगरिबांनी, सज्जनांनी यांचा बळीच होत राहावं का? हा एक प्रश्न संबंध भारतात उमटतोय. आणि यासाठी पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, सगळ्यांना आवाहन आहे की हे प्रकरण तुम्ही किती पारदर्शकतेने निपटतात हे देशाला कळू द्या.
असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज खऱ्या अर्थाने देशात ज्या जीवदान देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील एका महिला डॉक्टर्सवर जो अत्याचार झालेला आहे ही बाब खरंच काळिमा फासणारी आहे. जे खऱ्या अर्थाने आज आपल्याला लहानपणापासून तर वयोवृद्ध शेवटच्या घटकापर्यंत मृत्यूशी झुंज देणाऱ्याला सुद्धा वाचवण्याचं जे कार्य करत असतात अशा या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसमोर ही आलेली ही घटना ही खरंच शोकावह आहे. आणि या घटनेला निवड त्या वैद्यकीय क्षेत्रातली काळिमा फासणारा हा विषय नाही, हा सबंध देशवासियांसाठी हे झालेलं अपकृत्य आहे. आणि या घटनेमध्ये आज नुसतं डॉक्टरांनी बंद किंवा थांबून उपयोग नाही, तर सबंध जनतेने अशा या घटनेला पाठिंबा देत म्हणजे आज जे डॉक्टर्स आज खऱ्या अर्थाने आपल्याला पुन्हा सांगतो जीवदान देतात आणि यांच्यावर असं हे अपकृत्य घडतं. आज म्हणजे हा देश सुरक्षित आहे किंवा नाही, आता या डॉक्टरांनी चालायचं तरी कोणाच्या जीवावर. कायदा यांच्या बाजूने अनेक कठोर असे कायदे तयार करून ठेवले आहेत आणि कायदे करत असताना सुद्धा कायद्यांची जर अंमलबजावणी होत नसेल आणि या भारत देशामध्ये ज्या देशामध्ये ही घटना ज्या राज्यामध्ये ही घटना घडली आणि त्या राज्याने याची दखल न घेता उलट त्या आरोपींना आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत कुठलीही त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही हे यांच्या बोलण्यावरून लक्षात येताना आपल्याला दिसतंय. मग कायदे कुठे आहेत तुमचे? म्हणून या सुरक्षित देशामध्ये जर राहायचं असेल, जी जीवदान देणारी वैद्यकीय सेवा जे लोक आहेत ते सुरक्षित नाहीत तर देश सुरक्षित म्हणणार कसा? मग आम्हाला एकच सांगायचंय, आणि मी सुद्धा एक देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. मी पत्रकार म्हणून एक सामाजिक कार्य करत असताना छोटंसं कार्य करत असताना जर हे लोक सुरक्षित नसतील तर आमच्यासारख्या रस्त्यावर येणाऱ्यांचं काय? म्हणजे सांगायचं असं आहे की आज या गोष्टीला तात्काळ प्रशासनाने संबंधित गृह खात्याने या देशाने या संबंधित नराधमाला या म्हणजे कठोरची कठोर फाशीची शिक्षा द्यावी आणि या वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संबंध भारतवासियांना एक चांगला अभिप्रेत करून एक मोठा धीर द्यावा की भविष्यात असे कृत्य कोणी करणार नाही. ज्यातला माता भगिनी आपल्याला सुरक्षित ठेवतात आणि त्याच जर नसतील तर खरं जी शोकांतिका आहे. मी माझ्या पत्रकारांच्या वतीने माझे एक सामाजिक कार्य म्हणून छोटासा घटक म्हणून त्या वैद्यकीय क्षेत्रात माझ्या बांधवांच्या माझ्या भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून या गोष्टीचा निषेध करतो. आणि पुन्हा आता पत्रकार म्हणून आम्ही या डॉक्टरांकडून याच प्रतिक्रिया या भावना जाणून घेतो की जी संबंध घटना आहे या घटनेसंदर्भात आपल्याला काय वाटतं आणि आपली प्रतिक्रिया या संदर्भात आपण नोंदवावी. आपलं नाव सांगा डॉक्टर साहेब. मी डॉक्टर किरण कुमार मगर इथल्या IMA चा सचिव आहे. ही जी निर्घृण हत्या झालेली आहे या हत्येच्या वेळी संबंधित जी डॉक्टर तरुणी होती तिने 36 तास ड्युटी केली होती. तशी 36 तास कंटिन्युअस काम कोणीही करू शकत नाही. इव्हन शेतकरी सुद्धा 36 तास कंटिन्युअस काम करत नाही. तर 36 तास कंटिन्युअस काम करणाऱ्याला जे त्याच्यावर ऑलरेडी अत्याचार झाले असतात एवढं काम केल्यानंतर आणि त्याच्यावर हे असे बलात्कार आणि हत्या असे जे काय होतं याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. ती कठोर कारवाई न करता तेथील राज्य सरकारने तेथील प्रशासनाने ती घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि 7 दिवस या घटनेच्या रिलेटेड कोणतेही पुरावे जे काय मांडण्यात यायला पाहिजे होते ते मांडले गेले नाही. त्या विद्यार्थिनीचे जर पोस्टमॉर्टम आपण रिपोर्ट बघितला तर तिच्यावर ज्या पद्धतीचे वार झालेले होते हे वार हा एका किंवा दुकट्याकडनं झालेले वार नव्हते. याच्यात कमीत कमी 8-10 लोक तरी त्याच्यात होते अशा पद्धतीचे ते सगळ्या इंजुरी आहेत. म्हणून या अशा ग्रुप ऍक्टिव्हिटीजला आळा घालवण्यासाठी तात्काळ ह्या लोकांना शोधून काढावं आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे. त्यांना कोणत्याही राष्ट्रपती दया वगैरे कोणतेही किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याही वरचा याच्यात जाण्याची त्यांना परवानगी नसावी. आणि अशा सर्व डॉक्टरांना किंवा ज्याही भगिनी आपल्या कामाच्या ठिकाणी रात्री अपरात्री काम करतायत त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न अतिशय निकडीने राज्य सरकारने शासनाने सांभाळावा ही सर्वांना विनंती. IMAचा आज पूर्ण देशभर संप चालू आहे. एवढी मोठी दुर्दैवी घटना घडून सुद्धा एका मुलीला अतिशय वाईट तऱ्हेने तिच्यावर रेप होतो, तिचा मर्डर होतो, तिची निगृण हत्या होते, तरी सुद्धा आमच्यातला माणुसकीपणा अजूनही टिकून ठेवून आम्ही फक्त
फक्त ओपीडी बंद केलेली आहे. आम्ही आजही रडत का होईना म्हणा इमर्जन्सी सेवा देत आहोत आणि देणार आहोत. आम्ही पुढचे सकाळी 6 पर्यंत पासून सुरू केली तरी सुद्धा आम्ही लोक तेवढी सेवा देणार आहोत. ही सेन्सिटिव्हिटी आमच्यात आहे का तुमच्यात नसावी? का तुम्ही आम्हाला सुरक्षित देऊ शकत नाही का? तुम्ही आम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षितच ठेवलं पाहिजे. आणि आम्हीच नाही, तमाम माझ्या बहिणींना ज्या ज्या फॉर्म मध्ये त्या काम करतायत त्या ठिकाणी ती महिला सुरक्षित राहिली पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे, त्या फॉर्मची जबाबदारी आहे. अरे तुम्ही त्या मुलीचं एक नुसतं तुम्हाला खर्चटलं तर तुम्हाला त्रास होतो. तिच्या डोळ्यामध्ये तुम्ही काचा खूप असल्या, तिचे इथलं हाड तोडलं, तिचं बोट कापलं, तिचं अक्षरशः राईट अँगल मध्ये म्हणजे दोन्ही पाय राईट अँगल मध्ये म्हणजे पेल्विक गर्डल तिचं तोडलं. काय वेदना झाल्या असतील तुम्ही विचार करा. आणि याच ममत्वाने तुम्ही पुढे जा. आणि खरंच सगळे जर म्हणजे मला खरंच तुमच्याबद्दल धन्यवाद मी मानते की तुम्ही आज सगळ्या अन्ना जनतेला आव्हान करताय की यांच्या पाठीमागे उभं राहा. आज जर तुम्ही आमच्या पाठीमागे राहिला तर आम्ही सुद्धा सेवा देण्यासाठी अहोरात्र आमची जी मेहनत आहे ती आम्ही तशीच चालू ठेवू. आणि आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे सांगू की काळजी नको, तुझा दादा दुसरा बसलेला आहे जो आज सगळीकडे काम करतोय. तुझा दादा, तुझा भाऊ, तू काही काळजी करू नको. उद्या परवा रक्षाबंधन आहे, त्यांनी ही शपथ घ्यावी त्या दादा लोकांनी की आमच्या बहिणींना कुठल्याही जागी असतील तर आम्ही त्यांना सुरक्षा देऊ. 78वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण का हो हे स्वातंत्र्य आपल्याला हे मिळणार आहे? आपल्याला नाही मिळणार मुलींना स्वातंत्र्य. तर आम्हाला सुरक्षिततेची गरज आहे. तुमच्या कुठल्याही योजनेपेक्षा आम्हाला सुरक्षा द्या. आम्हाला नको तुमच्या कपडे फुकटचे, नको अन्नदान तुमचं फुकटचं. आम्हाला फक्त आणि फक्त आम्ही आमच्या कष्टाने वाढवू आणि मुलांना पण कष्ट करून जगायची हे देऊ म्हणजे शिकवू. पण तुम्ही आम्हाला फक्त सुरक्षित करा. आणि हे जे कोणी आहेत त्यांना कठोरातली कठोर लवकर फास्ट ट्रॅक मध्ये शिक्षा द्या. जोपर्यंत यांची शिक्षा बाकीच्यांना कळत नाही तोपर्यंत बाकीचे लोक धजायला नाही पाहिजे. धन्यवाद. कलकत्ता येथे झालेल्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी उपस्थित सर्व IMA पदाधिकारी, सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आपल्या निर्भय संघटनेचं की आपण आमच्या ह्या घटनेचं तुम्ही दखल घेतली, या ठिकाणी तुम्ही आलात आणि आमची विचारपूस केली. खऱ्या आस्थेनं तुम्ही आमची विचारपूस केली. या घटनेबद्दल आधीच्या वक्त्यांनी सगळं सांगितलं, माहिती दिली. पण एक डॉक्टर नव्हे, तुम्ही एक संघटनेचे पदाधिकारी नव्हे, तर एक पालक म्हणून जर आपण या घटनेकडे बघितलं की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या मुलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी आपण काय ते आटापिटन काय ती धडपड करतो. आणि अतिशय अवघड स्पर्धेमध्ये आपण आपल्या मुला मुलींना नीटची परीक्षा असेल, डॉक्टर असेल, JEE असेल, आपण त्यांना या देशाची भावी पिढी बनवण्यासाठी, या देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी त्यांना शिक्षण देतो. आणि हे शिक्षण घेत असताना एका पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरची अशा अमानुषपणे तिच्यावर अत्याचार होतो, हल्ला होतो, बलात्कार होतो. आणि त्यामधनं ती आमची एक युवती, एक डॉक्टर बहीण आज ती आमच्यात राहत नाही. त्या पालकांचा विचार करा की ज्यांची ही मुलगी असेल त्यांच्यावर आज काय बितली असेल. मी असं म्हणेल की समाजाने याकडे कशा पद्धतीने कोणत्या चष्म्यातून बघितलं पाहिजे की आज आपली मुलं, आपल्या मुली सुरक्षित आहेत का? अनेक पालक शाळेमध्ये सोडण्यासाठी आणि परत त्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेपर्यंत जातात. स्वातंत्र्य दिवस आपण 78वा साजरा केला, लाडली बहीण आपण राबवतोय, पण कुठे आपली लाडली बहीण आणि कोणत्या अनुषंगाने आपण हा रक्षाबंधन साजरा करणार आहे? या अशा काळ्या फिती लावून आम्ही आजच हा बंधन साजरा करतोय, निषेध करतोय की सरकारने, महाराष्ट्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, PMO ऑफिस आले, या सगळ्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. एवढे अमानुषपणे हा अत्याचार झाल्यानंतरही कलकत्त्याची पब्लिक 7,000चा मॉब त्या डॉक्टरांवर हल्ला करतो. जी डॉक्टर मूक मोर्चा काढत होती त्यांच्यावर हल्ला होतो. या पलीकडे अजून काय सांगितलं पाहिजे, कुठला निषेध नोंदवलं पाहिजे? आम्हाला अपेक्षा आहेत की तुमच्यासारख्या पत्रकारांनी, जो आज हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, आपण याची दखल घेतली पाहिजे. आणि आमच्या वतीने डॉक्टर्स नेहमी एक सॉफ्ट टार्गेट आहेत.
हॉस्पिटलांवर सहजपणे हल्ले होतात, डॉक्टरांवर सहजपणे हल्ले होतात, इथपर्यंत ठीक. पण आज आमच्या महिला भगिनींवर जर असे हल्ले होत असतील तर रात्रीच्या वेळी प्रसूतीच्या वेदना होऊन घेऊन आलेले पेशंट्स आम्ही रात्री बेरात्री उठून जर त्यांना सेवा देतो तर आम्ही काय पाप करतोय का? अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही कुठे न्याय मागायचा? 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय देश, पण आम्ही हा न्याय कुठं मागावा? म्हणून तुमच्यापर्यंत, पत्रकारांपर्यंत, या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीपर्यंत आमचा आवाज आपण शासनापर्यंत पोहोचावा याची मागणी, नम्र विनंती. आणि आम्ही डॉक्टर्स तुमच्याकडे या गोष्टींची आज भीक मागतोय. नमस्कार. कोलकाता येथे झालेल्या स्त्री डॉक्टरवर अत्याचार आणि तिची हत्या याविषयी आज पूर्ण देशव्यापी डॉक्टर संप करतात. इंडियन मेडिकल असोसिएशन चाळीसगाव यांच्या या संपाच्या इथे आम्ही सगळे डॉक्टर लोक आज सकाळपासून जमलेलो आहोत. आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत ओपीडी सेवा बंद आणि अत्यावश्यक फक्त सेवा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असतील असं हे या संपाचं स्वरूप आहे. पण खरंच इथे बोलताना खूप खेद होतो की ज्या देशाच्या मातीमध्ये सीता आणि द्रौपदी या 2 स्त्रियांच्या सन्मानासाठी रामायण आणि महाभारतासारखी घनघोर युद्ध घडले आणि इतकं मोठं युद्ध जेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की ह्या द्रौपदीचा जर आज इथे सन्मान केला नाही तर भारताचा येणारा वर्ग तुम्हाला इतिहास म्हणून काय स्मरण करेल, म्हणून पार्थ उठ आणि शस्त्र घे. आणि या मातीमध्ये आपण आज आहोत आणि या मातीमध्ये स्वातंत्र्याला 78 वर्ष झाल्यानंतरही स्त्री डॉक्टर, मला असं वाटतं की प्रत्येक घरानी एक स्त्री डॉक्टर उभी करावी आणि मग तुम्हाला कळेल की एक स्त्री डॉक्टर म्हणून जेव्हा समाजात येते तेव्हा त्याच्या मागे त्या घराचं, त्या फॅमिलीचं, तिच्या आई वडिलांचं, तिच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातल्या छोट्या छोट्या इच्छांचं किती मोठं बलिदान असतं. ही 15-15, 16-16 वर्षांची मुलं डोळ्यात स्वप्न घेऊन अक्षरशः रक्ताचं पाणी करून अभ्यास करतात, नीट मध्ये मार्क मिळवतात, नंतर सीट मिळवतात, नंतर परत पीजी नीट मध्ये मार्क मिळवतात आणि जेव्हा हे डॉक्टर म्हणून समाजात वावरतात तेव्हा त्यांना काय मिळायला हवं या समाजाकडून? मला असं वाटतं या समाजाचं उत्तरदायित्व आहे. जर तुम्हाला चांगले डॉक्टर्स हवे असतील, तुम्हाला चांगल्या महिला कर्मचारी कुठल्याही क्षेत्रात वैद्यकीय, इंजिनिअरिंग, नर्सेस म्हणून जर आपल्याला हव्या असतील उद्या, तर तुम्हाला त्यांचा सन्मान करणं शिकावं लागेल. आज एका डॉक्टरवर अत्याचार झालाय म्हणून डॉक्टर संघटना उभी आहे असं नाही, तर ह्या योगे पूर्ण समाजाला आत्मचिंतन करण्याची एक संधी आहे. मला असं वाटतं की इतकं मोठं प्रकरण होतं आणि त्याचा साधा एक छोटासा पुरावा सुद्धा ठेवला जात नाही आणि हा पुरावा मिटवणारे कोण आहोत? तुम्ही आम्हीच आहोत ना, आपल्यासारखेच कोणीतरी माणसं आहेत ना ज्यांनी हे केलंय. आणि ह्या पूर्ण प्रकरणाला वाचा सुद्धा राहू नये म्हणून ते फक्त ती रूम नाही तर ते अख्खा हॉस्पिटल नेस्तनाबूत करण्याचा इतका मोठा घाट घातला गेला. म्हणजे हे किती खूप मोठ्या प्रकारचं आणि खूप मोठ्या लेवलचं काहीतरी प्रकरण असणार आहे. आणि मला असं वाटतं की या मुलीला, तिच्या आई वडिलांना न्याय मिळावा म्हणून किमान तुमच्या आमच्यासारख्या संवेदनशील माणसांनी समाजात याची जागृती तरी नक्की करावी. आणि जेव्हा ह्या गुन्हेगारांना खूप खराब प्रकारची शिक्षा होईल तेव्हा मला वाटतं की आपल्या देशामध्ये लॉ आणि ऑर्डरचा वचक बसेल आणि या कायद्याची जेव्हा भीती वाटेल तेव्हा कोणी धजावणार नाही परत असं गैरकृत्य करण्यासाठी. तुम्ही सगळेजण आमची साथ देत आहात म्हणून डॉक्टर आमच्या IMA चाळीसगाव कडून आपण आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद. मॅडम, खऱ्या अर्थाने हा एका वैद्यकीय क्षेत्रातील एका डॉक्टर्स किंवा त्या महिलेवर झालेला अत्याचार नसून हा संबंध देशवासिया या स्त्रीवर, एका सर्वसामान्य स्त्रीवर झालेला हा अत्याचारातला हा सर्वात मोठा काळिमा फासणारा प्रकार आहे. त्याच्यामुळे निव्वळ आपण वैद्यकीय नाही, वैद्यकीय सेवेतला तर हा काळिमा फासणारे आहेच, पण एका सर्वसामान्य या महिलेवर, स्त्रीवर झालेला हा भारत देशातल्या एका असुरक्षित महिलेवर झालेला हा सर्वात मोठा अत्याचार आहे. आणि या अत्याचाराचा आपण सर्व मिळून निषेध करूया आणि येणाऱ्या काळात याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आपण सर्व मिळून मागणी करूया. धन्यवाद.